हॅलो हॅलो फ्रेंड. तर तुम्हाला वाटेल ब्लॉगला इथून का स्टार्ट केलेलं आहे, तर घराच्या बाहेरून स्टार्ट केलेलं आहे. तर आमच्या एरियामध्ये ना डी-मार्ट स्टार्ट झालेलं आहे. तरी स्टोअर लावून घेतो आहे बघा. तर डी-मार्ट सुरू झालेलं आहे. तर मी आणि चिकू आमचा चाललेला हो डी-मार्टला. डी-मार्टला काय शॉपिंग करायचे, तर आता बघूया आमच्या इथे डी-मार्ट काय काय स्टॉक आहे, काय काय आहे नवीन. खूप मोठं असं झालं, माझ्या फ्रेंड्स वगैरे सांगत होत्या. त्यामुळे चिकू तुला काय घ्यायचं आहे? एवढा मोठा झाला तरी बघा व्हिडिओमध्ये यायला नको. ते सौरव जोशी कसला भारी ब्लॉगर आहे ना, आणि किती मस्त असे त्याचे ब्लॉग वगैरे असतात ना. आमच्या निमिषला मी तेच म्हणते, मला शिक म्हणतो. तिथे सगळे फॅमिली ब्लॉग असतात. तुला व्हिडिओमध्ये यायचं नसते, कोणालाच आमच्याकडे व्हिडिओमध्ये यायचं नसतं असं आहे. तर इथे बघा आमच्याकडे पाऊस पडलेला आहे. खूप मोठा असा पुण्यामध्ये पाऊस झाला. चला निमिष. माझ्या मुलांचं कसं आहे माहिती आहे, तर त्यांना व्हिडिओ शूट पण करायचं नसतं, व्हिडिओमध्ये यायचं नसतं, बाहेर कुठे जायचं नसतं, फक्त खाली सोसायटीबरोबर फ्रेंडबरोबर आणि घरी आलं असं की ऑनलाईन काही ना काही करायचं असतं. हे असं आजकालच्या पोरांचं चालू झालेलं आहे. पण मी त्याला ओरडून डी-मार्टला घेऊन चाललेलं आहे. थोडंसं कसं माहिती आहे का, बाहेर गेल्यानंतर थोडंसं त्यांना नॉलेज पण वाढतं, थोडंफार समजतं की कसं काय असतं बाहेरचं जग दुनियासाठी. तिथे ठेवायचे का? हो ठेवू शकतो. पिझ्झाचा चीज बघ वेगळा आहे, आणि तिकडं पण चीज मॉर्जरला चीज स्लाइस. मॅडम त्याची प्राइस काय? बस ना आता. ॲक्च्युली ना मला फ्रोझनचं मटार घ्यायचं होतं. त्या मॅडमला विचारलं तर त्यांना स्वतःलाच प्राईस माहीत नव्हते. बघा असं डी-मार्टमध्ये काही गोष्टी होतात. त्यानंतर बघा निमिष मी वरच्या सेक्शनला गेलेला आहोत. निमिषचं म्हणणं होतं मामा नको, मला नाही इथं जायचं, काही घ्यायचं नाही आहे, मला घरी जायचं आहे. मी त्याला बोललो होते की अर्धा तासात आपण जाऊन येऊया. पण खरं सांगू का, अर्धा तासात डी-मार्टला गेल्यानंतर होतं का, नाही होत. त्यामुळं मग वेळ लागला खरं तर. मग त्यानंतर मग झाली शॉपिंग सगळी. आता इथं मी बिलिंग वगैरे करत आहे. आणि डी-मार्टला गेल्यानंतर हे असंच होतं बघा. आपण एक साहित्य थोडंफार मला खरं घ्यायचं होतं, पण झालं 4,500 बिल चालायचं. हे असं होतंच, किती नाही म्हणलं तर आपण जे घ्यायला जातो त्यापेक्षा जास्त दुप्पट तिप्पटच घेतलं जातं. तुमच्या बाबतीत होतं का सांगा? पाऊस पडला डी-मार्टनं आले वगैरे. त्यानंतर तनूला ना सकाळचा भात होता, तो फोडणी टाकून दिला, आणि बिर्याणी मसाला आणला होता बादशाह कंपनीचं, ते पण तनूला दिला. त्यानंतर थोड्या बसली, आमची झूमवरती मीटिंग होती त्यामुळे. त्यानंतर बघा डी-मार्टच्या बॅग इथं अशाच पडलेल्या आहेत. निमिष आवाज कमी कर ना, बोलते ना मी. आणि त्यानंतर ना फ्रेंड्स साहित्य तर असं पडलेलं आहे. मुलांना जे हवं आहे ते खायला घेतलेलं आहे. तर मला आता खरं सांगते खूप कंटाळा आलेला आहे. ओट्यावर तर प्रचंड असा राड आहे बघा.
ह्या राड्यासाठी मी आज खूप सारं बोलणं खाल्लेलं आहे. काय करणार, दमायला होतं. चकली केल्यामुळे इतका पश्चाताप झाला. नेमका पाऊस पण पडला बघा, असं झालेलं आहे. तर बघा राडा किती पडलाय, खूप सारा राडा पडलाय ओट्यावरती. आता ओट्याचा फक्त राडा आवरणार आहे मी. आणि दुसरी गोष्ट, डीमार्टचं साहित्य काय आणलेलं आहे ना, बेकरीचे पदार्थ वगैरे आहेत ना, जेवढे आहेत ना तेवढं मी आता फ्रीजमध्ये ठेवून घेते. आणि काय काय साहित्य आणि काय काय मी शॉपिंग केलेली आहे ना ते पण तुम्हाला मी शेअर करणार आहे. चला, तर आता बघा निमिषला खायचं आहे ब्रेड. ॲक्च्युली सकाळच्या स्वयंपाकी चपाती होती, भात फोडणी टाकलं. तुम्हाला म्हटलंच मी बिर्याणी मसाला आपला सेम वेगळ्या पद्धतीने आता निमिषला काहीतरी करायचं ब्रेडचा. डीमार्टमधून ब्रेड घेतलेला होता. तर हा आहे माझा ग्रिलचा सँडविच मेकर. आता त्यामध्ये मी ठेवून घेतलेले आहेत 2 ब्रेड. त्यानंतर आपलं घरगुती साजूक तूप आहे ना, ते असं मी ठेवून घेणार आहे, टाकून घ्यायचं आहे. अमूल बटर घातलं चालतं, माझ्याकडे खूप सारं तूप आहे, आईने पण दिलेलं होतं. म्हणलं चला करूया. घरगुती जर शेंगदाणे चटणी असेल ना त्याचं तर खूप म्हणजे खूप बेस्ट लागतं. पण आता माझ्याकडे नाही आहे, तरी ही काही सोलापुरी शेंगदाणे चटणी आहे ना ते मी ह्यावरती टाकून घेणार आहे. ही अशी खूप सारी घट्ट असते बघा, ते थोडंसं मी मोकळं करून घेते. हे जसं सँडविचवर वरती ब्रेड ठेवतं ना तसं ठेवून घ्यायचं. मस्त लागतं, एकदम भारी. थोडंसं वरून तूप घालते म्हणजे टेस्ट छान येईल. स्टार्ट झालेलं आहे, नंतर झाल्यानंतर तुम्हाला दाखवते कसं झाले ते. तर बघा आपले सँडविच झालेलं आहे. वाव, असं मस्त क्रिस्पी होतं ना. तव्यावर पण तुम्ही ब्रेड भाजून मध्ये चटणी हे करू शकता. आता तुम्हाला वाटेल हे खरकट ताट, तर खरकट नाही आहे. निमिष आत्ता त्यामध्ये भात खाल्लेला आहे. केचप कसं घेतलं बघा आमच्या निमड्यानं. चला हे निमिषला देऊया. का तर फ्रेंड्स, ओट्यावरचं आणखी मला आवरायचं राहिलं भांड्याचं, तुम्हाला बोललेच मी उद्या सकाळीच करणार आहे. तर अगदी शॉर्टकटमध्ये सांगते की मी डीमार्ट म्हणून काय आणलंय. ऍक्च्युली गेले होते आमच्या एरियामध्ये नवीन डीमार्ट सुरू झालंय म्हणून. निमिष आवाज पूर्ण कमी आहे. तर नवीन डीमार्ट सुरू झालेलं आहे, म्हटलं चला जाऊन बघावं की कशा पद्धतीने आहे. आणि खरं सांगू अगदी थोडंसं मला साहित्य घ्यायचं होतं, पण जास्त साहित्य घेतलं गेलं. हे असंच होतं बघा, डीमार्टला गेलं ना की आपण दिसतं ना समोर, तर आपल्याला जे हवं ते तर घेतोच आपण, आणि जे नको असलं तरी पण ते आपण घेतलं जातं. तर तुम्हाला दाखवते. मला पिझ्झा बनवला नाही खूप दिवस, तर पिझ्झासाठी मोझरेला चीज आणलेला आहे. आणि डीमार्टचा टॉवेल कशा पद्धतीने निघते बघा, म्हणलं निमिषसाठी घेतलेला आहे. निमिष म्हणत होतो मम्मा घे, मग निमिषसाठी घेतलेला आहे. क्वालिटी वगैरे काहीच माहित नाही. आता दिसतोय बऱ्यापैकी, एवढी काही जास्त क्वालिटी पण असं वाटत नाही. हे बालाजीचं निमिषनं स्नॅक मागवलंय. त्यानंतर निमिषला बॉटल घेतली प्लॅस्टिकची. निमिषला मेटलची बॉटल घेऊन चालतच नाही मला, त्याला असं प्लॅस्टिकचीच घ्यावी लागते. मी तुम्हाला बोलले जसं टॉवेल घेतला ना तसे टी शर्ट पण निमिषला 2 आवडते. अगदी 150 रुपयाला एक टी शर्ट, इतकं म्हणजे क्वालिटी ठीकठाक आहे. पण मला चला जाऊ दे, तेवढंच मुलांना काहीतरी. टूथपेस्ट घेतलेली आहे, ब्रश, घासणी भांडी घासायची, ही स्पंजची आणि तारेची 2 घासणे घेतले. त्यानंतर हे पोहे 1 किलो मी पॅकेटचे पोहे घेते, खुल्ले कधीच घेत नाही. त्यानंतर केचपची बॉटल साईडला ठेवते, आणखी पडायचं कुठं. आणि एक गोष्ट सांगते, ही तनिषसाठी भारी बॉटल आणलेली आहे बघा, 350 रुपयाची. तर ही बॉटल इतकं म्हणजे तुम्ही कधी डीमार्टला गेला ना बघून घेत चला. तर ह्या कसं झालं माहिती का, जे ओपन करायची अशी बॉटल आहे ना, हे हिथून ज्यावेळेस पाणी पितो ना आपण, तर हिथून सुद्धा त्यांनी काहीच दिलं नाही, ते होल दिलेले आहेत 2. त्यामुळे कसं झालंय की असं जरी ठेवली ना बॉटल तर पाणी लीक होणार आहे, उद्या एक्सचेंज करून आणायचं. त्यामुळे डीमार्टला आपण लांब जर डीमार्ट असेल तर आपण घेतो, जायचा विचार करत नाही. असं तर जायला यायला पेट्रोल पुण्यासारख्या सिटी तर जास्त लागतं. तर
तर इथं आमच्या इथं जवळच ती चालत जरी गेल्या 10 मिनिटं लागतात, गाडीवर 5-3 मिनिटं लागतात. तर मला तनिषला उद्या हे तुम्ही चेंज करून आणता, तनिष उद्या चेंज करून आणणार आहे. त्यानंतर नूडल्सचं पॅकेट आणलेले आहे 3 आणि धारा ऑइल आणलेलं आहे. अगदी लग्न झाल्यापासून धारा फिल्टर ऑइलच मी वापरते, रिफाईंड ऑइल वापरतच नाही पहिल्यापासून. ते 3 लिटर आणलेले आहेत. आणि हे देवाचे एक तेल आणलेलं आहे. हे चिली फ्लेक्स म्हणून असतं ना, ते आणलेलं आहे पिझ्झामध्ये घालण्यासाठी. गुड डे बिस्किट, जिमजाम बिस्किट. हे फॉईल पेपर आणलेलं आहे, माझं संपलेलं होतं. पॉपकॉर्न बनवण्यासाठी मका आणलेले आहे. बिर्याणीचं हे पॅकेट एक आणलेलं आहे बिर्याणी बनवण्यासाठी. इन्स्टंट कॉफी आणलेली आहे आयडी कंपनीची, पहिल्यांदाच आयडी कंपनीची आणत आहे. त्यानंतर मेथ्या, छोले मसाला बादशाहचा म्हणलं चला ट्राय करूया म्हणून आणलेला आहे. पावभाजी मसाला तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर मी बादशाहचाच पावभाजी मसाला वापरते. आपल्या नूडल्सचं पॅकेट आहे. नंतर हे याकुल्ड आणलेलं आहे निमिषला प्यायचं म्हणून. फ्रीजमध्ये नाही ठेवलं याकुल्ड तू. आणि ऑन द वेच आम्हाला भाजी दिसली होती आणि तुम्हाला काय सांगू फ्रेंड, एवढा पाऊस पडून गेला ना आणि तिथे कैरी विकत होते आणि तिथनं पास होतानाच कैरीचा वास एवढा छान आला ना, तर मी अर्धा किलो कैरी घेतली. नंतर गवारे शेंगा आणि काय घेतलं चिकू आणि हिरवी मिरची घेतलेली. खूप आणखी वास मस्त येते कैरीचा. त्यानंतर उडदाची डाळ घेतलेली आहे, किती 1.5 किलोच्या वरती. नंतर आता म्हणलं आता उन्हाळा सुरू झालाय, मुलांना वेगवेगळे पदार्थ काही नाही काही बनवायचं म्हणलं, त्यासाठी बघा हे मॅप्रोचं रोज सरबत घेतलेलं. आणि तुम्ही आल्यानंतर पण करा. आज काय झालं गंमत, शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहिले एक आठवड्यात हे करायला आले होते दादा. धड सरबत पण होतं आणि एवढं गरम होत होतं, म्हणजे पाऊस यायच्या आधी गरम खूप होत होतं. आणि त्या दादाला मला सरबत बनवता आलं, कारण लिंबू संपलेलं. फ्रीजमध्ये बघितलं तर सरबत पण काहीच नव्हतं. त्या मला इतकं वस्तू वाटलं, त्यांना काहीच मी देऊ शकले नाही. जेवण करा म्हटलं त्यांना, मी स्वयंपाकच बनवत होते आणि जेव्हा म्हणले तर नको म्हणले ते. आणि एक आमच्या सोलापूरचेच निघाले ते दादा. तर आपलं टाटा नमक मीठ आणलेलं आहे. तुरीची डाळ किती 2 किलोला 100 ग्रॅम कमी. हे असं होतं डीमार्टला गेलं ना, आपण असं खुल्लं काही घेतलं ना अंदाज येत नाही. असं जास्त घेतलं जातं म्हणून कुठं ते एक तर रांगेला थांबा वजन करायला आणि त्यात नंतर आणखी कमी करायचं होत नाही माणसाला, असं होतं. त्यानंतर छोले आणलेले आहेत. मसूरची डाळ ते सुद्धा बघा 1100-1200 ग्रॅम झालेले. ते असंच असतं डीमार्टला गेले. आणि ही मटकी आणली, आपली गावरान मटकी दिसली म्हणून. हे झालंय बघा 1 किलोला कमी, नशीब म्हणजे 40 ग्रॅम कमी झाले 1 किलोला. तर अशा पद्धतीने मी डीमार्टची शॉपिंग केलेली आहे बघा फ्रेंड्स. हे केलेले आहे, तर हे सगळं साहित्य मला ठेवायचं आहे. चला, तर हे बघा फ्रेंड्स, तुम्हाला मी दाखवली ना ही बॉटल आहे. आणि हे बघा हिथून डायरेक्ट तुम्हाला होल दिसते ना, हे होल आहे. आणि अशी फसवेगिरी असते बघा, त्यामुळे व्यवस्थित असं बघून आणत जावा. आता हे माल लावताना लोकांना कळलं पाहिजे ना डीमार्टचे पण. हे बघा ओपन केल्यानंतर इथून आपण पाणी पिणार ना, तर इथे असे पूर्ण होल आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस झाकलं नाही तर लॉक बसायला पाहिजे ना, तर इथून पूर्ण पाणी आपलं असं पिताना काय आपण हे लॉक जरी केलं ना तर इथून सगळं पाणी बाहेर येणार आहे बघा. तर एवढी बॉटल एवढी महागाची घेतलेली आहे. तर तनिष म्हणलेलं आहे मम्मा मी चेंज करून आणतो. तर अशा काय पद्धतीने फसवेगिरी चालू असते बघा. तुमच्या बाबतीत झालंय का सांगा अशी फसवेगिरी. तर हे बघा फ्रेंड्स, सगळा राडा असंच पडलेला आहे. चला तर आता मी हे आवरून घेते आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला शेअर करेन की मी कशा पद्धतीने म्हणजे किराणा माल भरल्यानंतर म्हणा आपण डीमार्टनं जाऊन आल्यानंतर सगळं किराणा माल मी कशा पद्धतीने घरात स्टोअर करून ठेवते, आणि कुठे स्टोअर करून ठेवते. कारण एका ताईची कमेंट आली होती कोपऱ्यातनं तुम्ही काहीतरी काढलं होतं आणि ते काहीतरी वापरा, असं काहीतरी तिचं बोलणं होतं त्या मॅडमचे का. तर मी नक्कीच तुमच्या शेअर करेन मी कशा पद्धतीने माझं किचन मॅनेज करते आणि सगळं काही उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला शेअरच करेन. चला तर फ्रेंड, आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. कसं वाटलं आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओज आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया मग आपण अशा नवनवीन ब्लॉगमध्ये. तर पण तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या, मी पण काळजी घेते. बाय, काळजी घ्या सगळ्यांनी. बाय, गुड नाईट.